माझ्या दिमाखाने मी काय करतो त्यांना की 15 दिवसाला मी दारू पण पाजतो त्यांना. दारू दारू पण कोंबड्याला? हो, का की त्यांना दारू पाजल्यानंतर काय होतं की त्यांना एनर्जी भरपूर येते आणि खाद्य पण खातात ते जास्त आणि दारूमुळे? त्याच्यामुळे आजारी पण पडत नाहीत. माझा एक पण पक्षी अजून मेलेला नाही. त्यापासून त्यांना सर्दीच झाली नाही माझ्या एकाला बी अजून. इतकी थंडी तरी आता उन्हाळ्यामध्ये माझं वेगळं शेड्यूल चालणार आहे कसा? की आज काय सांगायचं. नाही सांगा ना. हा? उन्हाळ्यात काय शेड्यूल आहे? अरे उन्हाळ्यामध्ये तर लय भारी आहे. हे कोणत्या जातीचे कोंबडे ते? लोकांना काय मला तर काय समजत नाही. हे गावरान आहे का काय हे तुमच्या समोर आहे. डोकं पॅक झालं. लोक पॅक झालं नाही. गावरान कोणतं समजावं आपण आणि कोणतं नाही समजावं हे तुमच्या समोर आहे. आता चाऱ्यामध्ये कसं आहे की 1 किलो मका 20 रुपयाची भेटते आपल्याला. हं. ते मकापासून आपला 8 किलो चारा तयार होतो. 1 किलो पासून? एक किलो पासून 8 किलो चारा होतो. हं. 8-10 दिवसात तयार होतं ते. हं. तर तसं शेड्यूल चालू केलेलं आहे मी. 20 गुंठ्यामध्ये आहे गावरान. 20 गुंठे हे. 20 गुंठे. आता किती पक्षी आहेत आपल्याकडे? माझ्याकडे हे 2000 पक्षी आहेत सध्या.